सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु। नमस्कार सर्व श्रोत्यांना आणि वक्त्यांना माझा दंडवत प्रणाम। जय गजानन श्री गजानन। मी सीमा सचिन परांजपे, ठाणे उपासना केंद्रामधील एक साधक। दरवर्षी ठाणे उपासना केंद्र वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करतं फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त। तसेच यावर्षी देखील एक अत्युत्तम कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे, ते म्हणजे संत महिमा। आतापर्यंत आपण 9 संत महात्म्यांचे चरित्र, कथा, त्यांचे महान कार्य हे ऐकलेले आहे। आज आपण 10वे पुष्प गुंफणार आहोत। आज आपण परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांचे चरित्र ऐकणार आहोत। तर टेंबे स्वामी या महाराजांचा उल्लेख गजानन विजय ग्रंथामध्ये 19व्या अध्यायामध्ये आलेला आहे आणि 2 संतांचा महिमा दर्शविला आहे। त्याच्यामध्ये निस्सिम भक्त बाळाभाऊ यांनी हे दृश्य बघितलेले आहे। त्यांची जी अवस्था झाली, प्रेमाश्रू आले, अष्टभाव दाटले आणि शरीर रोमांचित झाले। संतांच्या भेटीचा आनंद हा किती निखळ असतो नाही का? आणि म्हणूनच आज परमपूज्य टेंबे स्वामी यांचे चरित्र कथन करणार आहेत आपल्याला सौ मेघा सचिन कुलकर्णी, ज्यांचं मूळ गाव आहे नागपूर आणि सध्या त्या कल्याण येथे स्थित आहे। त्यांनी MA BEd केलेले आहे।
नागपूर दूरदर्शन आणि नागपूर आकाशवाणी केंद्रावर निवेदिका म्हणून त्यांनी काम केलेले आहे. विविध कार्यक्रमात सूत्रसंचालनाचे काम त्या करतात. परमपूज्य आगाशे काका खामगाव आणि परमपूज्य सद्गुरू श्री नाना महाराज तराणेकर अशा दोन महान गुरूंचे अनुग्रह या कुटुंबाला मिळालेले. अशा या बहारदार व्यक्तिमत्वात असलेल्या सौ मेघाताई यांना मी रिक्वेस्ट करते परमपूज्य टेंबे स्वामी यांचे चरित्र सांगण्याकरता. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य अधमोद्धारक भक्त वत्सल दीनदयाळ समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री कृष्णानंद सरस्वती काका माऊली की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. महाशक्ति रेणुका माता की जय. सब संतन की जय. नर्मदा माता की जय. नर्मदे हर हर हर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ध्यानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. यूट्यूबच्या माध्यमातून ऐकणाऱ्या सर्व माझ्या गजानन भक्त माऊलींना जय गजानन. गजानन महाराज भक्त परिवार ठाणे यांचे मी खूप ऋणी आहे. यांनी मला टेंबेस्वामी महाराज यांच्या जीवनचरित्राबद्दल माहिती देण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे खरंच खूप ऋणी आहे. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे माझे परात्पर सद्गुरू, साक्षात दत्त महाराजांचा अवतार. परमपूज्य श्री आगाशे काका, परमपूज्य श्री नाना महाराज तराणेकर, परमपूज्य श्री थोरले स्वामी महाराज अशी थोर गुरुपरंपरा मला लाभली. सद्गुरू हे आपले फक्त या जन्मीचे सद्गुरू नसतात, तर गत अनेक जन्मांपासून आपली नाळ त्यांच्याशी जुळलेली असते. आज आपण परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे चरित्र संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करते. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणजे फारसे प्रकाश झोतात नसलेले परमपूज्य टेंबे स्वामी महाराज. यांचे व्यक्तिमत्व अलौकिक, सामर्थ्य संपन्न आहे. वैद्यकीय शास्त्रात तज्ज्ञ, मंत्रतंत्र शास्त्रात सिद्धहस्त, पारमार्थिक क्षेत्रात परमहंस पदापर्यंत पोहोचलेले, सामान्य कुटुंबात जन्माला आलेले असामान्य महामानव. स्वामी महाराज कर्मठ नसून व्रतस्थ होते. लोकहितासाठी त्यांनी सर्वतोपरी अथक परिश्रम केले. आसे टू हिमाचल प्रवास त्यांनी अनवाणी पादाक्रांत केला, म्हणून ते परिव्राजकाचार्य. अनेक अडचणींवर मात करीत आधी भौतिक, आधी दैविक व आध्यात्मिक त्रास त्यांनी सोसला व आपले ज्ञान, आपली विद्या लोकांसाठी वापरले. त्यांच्या मनी जाती धर्माचा भेदभाव कधीच नव्हता. त्यांची विशाल दृष्टी समभावाची होती. व्यक्ती रोगग्रस्त आहे किंवा बाधेमुळे पीडित आहे एवढा एकच विचार त्यांच्या मनी असायचा व ते योग्य उपचार करत. अशा या व्रतस्थ कर्मयोगी महापुरुषाची जीवनगाथा लोकांच्या दृष्टीला आणण्याचा अल्पसा प्रयत्न करते.
आतापर्यंत आपण वारकरी परंपरा ऐकली, अनुभवली. खरंच आपली वारकरी परंपरा अतिशय थोर आहे. नामगजर, नामसंकीर्तन या सुलभ मार्गाने कलियुगात भगवत प्राप्ती होते. पण त्यासाठी आवश्यक आहे तो भाव. आपला भाव जितका निर्मळ नितळ असेल तितके लवकर आपण भगवंताचे होऊ. त्यासाठी आपल्याला लहानच राहावे लागेल. म्हणजेच मीपणाचा वारा न लागो जीवा या उक्तीनुसार आपले मार्गक्रमण असायला हवे. तशी याचना आपण आपल्या हृदयस्थ असणाऱ्या सद्गुरूंकडे सतत करत राहावी. वारकरी संप्रदाय ही नाथ परंपरा आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे सद्गुरू श्री निवृत्तीनाथांचे सद्गुरू श्री गहनीनाथ आणि नाथांचे प्रमुख दत्तात्रेय प्रभू. परमपूज्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे साक्षात दत्तावतारच. परमपूज्य टेंबे स्वामींचे चरित्र हे अतिशय गहन, अभ्यासपूर्ण आणि तितकेच चिंतनीय आहे. परमपूज्य श्री टेंबे स्वामी महाराज यांचा जन्म कोकण प्रांतातील सावंतवाडी जवळील माणगाव येथे झाला. श्रावण कृष्ण पंचमी शके 1776 म्हणजेच इसवी सन 1854 आनंद नाम संवत्सर ह्या आनंद नाम संवत्सरात महाराजांचा जन्म झाला. महाराजांचे आजोबा श्री हरिभट्ट टेंबे, वडील गणेश भट्ट टेंबे या दत्तभक्ती असलेल्या थोर कुटुंबात परमपूज्य श्री स्वामी महाराजांचा जन्म झाला. स्वामींचे वडील श्री गणेश भट्ट टेंबे हे स्वामींच्या जन्माआधी गाणगापूर येथे साधनेस 12 वर्षे वास्तव्यास होते. तेथेच त्यांना पूर्ण वैराग्य प्राप्ती झाली होती. एक दिवस संगमावर स्नान करत असताना दिव्य सुगंधाची जाणीव गणेश भटांना झाली व अलौकिक असे शब्द ब्रह्म त्यांच्या कानी आले. मी तुझ्यावर पूर्ण प्रसन्न आहे. आता गाणगापुरी राहून सेवा करण्याची तुला मुळीच गरज नाही. तू आता माणगावी जाऊन गृहस्थाश्रमात राहावे. हे सुद्धा तुझे कर्तव्यच आहे. तेव्हा या गृहस्थाश्रमाचे काटेकोरपणे पालन कर. ही दत्तप्रभूंची प्रासादिक वाणी ऐकताच गणेश भटांना भावसमाधी लागली व नकळ शब्द फुटू लागले. दत्त दत्त श्री दत्त दत्त, दत्त दत्त श्री दत्त दत्त. गणेश भटांनी माणगावला प्रस्थान केले. 12-13 वर्षांपूर्वी कोणकरांच्या कन्या रमा व गणेश भट यांचा विवाह झाला होता. गणेश भट पुन्हा गृहस्थाश्रमाचे पालन करू लागले व त्यांच्या संसार वेलीवर श्री दत्तप्रभूंचा पूर्ण कृपाशीर्वाद असलेले फूल उदयाला आले. त्यांचे नाव वासुदेव ठेवण्यात आले. वासुदेव म्हणजेच आपले श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज. बालवयापासूनच वासुदेवांची धारणाशक्ती प्रचंड होती. बुद्धी अतिशय कुशाग्र होती. ते एकपाठी होते. अवघे 5-6 वर्षे वय. या वयातील मुले खेळण्यात रमतात, परंतु लहानगा वासुदेव मात्र उपग्रंथ, शास्त्र, समासचक्र, शब्दरूपावली, अमरकोश, अष्टाध्यायी, नित्यनेम स्तोत्रे यात रमत असे. आजोबा हरिभटांच्या तालमीत वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज तयार होत होते. वयाच्या 8व्या वर्षी वासुदेवांचे मौंजीबद्धन झाले. त्यांनी वेदशास्त्र अध्ययनास सुरुवात केली. श्री भास्कर भट यांच्याकडे त्यांनी ऋग्वेदाची संथा घेतली आणि अवघ्या 12व्या वर्षी वासुदेव ऋग्वेद संहिता शिकून दशग्रंथी ब्राह्मण झाले. वासुदेवाबद्दल वयोवृद्ध ब्राह्मणांना आदरयुक्त प्रेम होते. एकदा गावातील काही मंडळींबरोबर वासुदेव शेजारील गावात अनुष्ठानासाठी निघाले. डोंगराच्या कडेला पिवळा धम्म विशाल सर्प फणा काढून उभा ठाकला. सोबत असलेल्या लोकांची बोबडीच वळाली. नागाला ओलांडून जाता येईना व त्याला टाळताही येईना. 12 वर्षाच्या वासुदेवाने तडक आपल्या पडशीतील मुठभर तांदूळ घेतले व सर्पबंधन मंत्र म्हटला व सर्पाभोवती वर्तुळाकार तांदूळ पसरले. सर्प हतबल होऊन वर्तुळात पडला.
सोबत असलेले शास्त्री बोलू लागले, हे मंत्रशास्त्र तू केव्हा अवगत केलेस वासुदेवा? पुढच्या प्रवासात मात्र मंत्रशास्त्र या विषयांवरच सगळ्यांच्या गप्पा सुरू झाल्या. मंत्रशक्ती ही प्रभावी असतेच, पण मंत्रोच्चार करणारा देखील शुचिरभूत आचारशुद्ध असावा लागतो. आपला वासुदेव आचारधर्म काटेकोरपणे सांभाळतो. अनुष्ठानाचे कार्य पूर्ण झाल्यावर शास्त्री मंडळी माणगावकडे परत निघाली. परंतु यांचा परतीचा मार्ग आता बदललेला होता. वासुदेवाला नागराजाचे संपूर्ण विस्मरण झालेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आन्निक उरकताना वासुदेवाला नागराजाचे स्मरण झाले. आपल्या हातून अक्षम्य चूक झाली हे त्यांच्या लक्षात आले. हातातील काम टाकून ते तडक उठले व कालच्या वाटाने चालू लागले. डोंगराच्या बाजूला नाग मृतवत पडलेला पाहून वासुदेवांचे मन कळवळले. त्यांनी विमोचन मंत्रांचा प्रयोग केला. मात्र तो नागदेव झोपेतून जागा झाल्याप्रमाणे असा तरारला की विजेच्या गतीने झाडीतून पळून गेला. हा म्हणता ब्रह्मवृंदांच्या मुखातून ती वार्ता गावभर झाली. अनेक प्रश्न उलगडण्यासाठी वासुदेवानंद स्वामींच्या घरात आता लोकांची वर्दळ वाढायला लागली. आईला व काशीबाईला त्यांचे कौतुक वाटत होते, पण वासुदेव मात्र त्रस्त झाले होते. आपल्या साधनेत ही बाधा आहे हे बरे नव्हे असे त्यांना वाटू लागले. यानंतर पुढे वासुदेव शास्त्री झाले. प्रश्न बघण्यास, पत्रिका बनवून घेण्यास, भूतपिशाच बाधा निवारण्यास स्वामी महाराजांकडे लोकांची रीघ वाढू लागली. पण याने महाराज त्रस्त होऊन गेले. ह्याचसाठी का आपले आयुष्य? पुढे आजोबा हरिभट यांचे देहावसान झाले. आजोबा हरिभटांचा श्री टेंबे स्वामी महाराजांना खूप आधार होता. यथाकाली स्वामी महाराज घरच्यांच्या अट्टहासाने लग्नबंधनात अडकले. पण मूळची संन्यस्त वृत्ती असल्याने ते प्रपंचात रमणे अशक्यच होते. वयाच्या 22-23व्या वर्षी पितृछत्रही हरवले. मन अधिकच उद्विग्न झाले. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वामी महाराजांवर आली. अशा परिस्थितीत मन नरसोबावाडीला जाण्यास उचल खाऊ लागले. पण मातोश्रींकडून अनुमती मिळेल की नाही ह्या बाबतीत ते साशंक होते. कारण त्यांची संन्यस्त वृत्ती याची जाणीव त्यांच्या आईसही होती. कशीबशी विनवणी करून त्यांना वाडीत जाण्याची मातोश्रींकडून परवानगी मिळाली. स्वामी महाराज कधीही पायात चप्पल अथवा खडावा घालत नसत. ऊन, वारा, पाऊस काहीही असो, त्यांनी कधीही डोक्यावर छत्री घेतली नाही. आईचे हृदय त्यासाठी कळवळत असे. त्यांनी कधीही पण महाराज म्हणत, धरणी माता. स्वामी महाराज कधीही पायात चप्पल अथवा खडावा घालत नसत. ऊन, वारा, पाऊस काहीही असो, त्यांनी कधीही डोक्यावर छत्री घेतली नाही. आईचे हृदय त्यासाठी कळवळत असे. पण महाराज म्हणत, धरणी माता हीच आमच्या पायाची काळजी घेते व हे आकाश हेच आमचे छत्र. आसे तू हिमाचल महाराजांनी पायी भ्रमंती केली, पण कधीही पायात खडावा घातला नाहीत व कधीही डोक्यावर भर पावसातही छत्री घेतली नाही. पुढे पुढे सर्व सिद्धी महाराजांच्या दासी झाल्यात. क्षणात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्वामी महाराज पोहोचू शकत असत, परंतु स्वतःसाठी त्यांनी कधीच सिद्धींचा वापर केला नाही. महाराज आता वाडीला पोहोचले. तेथे त्यांना गोविंद स्वामींचे मार्गदर्शन मिळाले. वाडीत असतानाच गोविंद स्वामींच्या मुखातून साक्षात दत्त महाराजांचा स्वामी महाराजांना अनुग्रह झाला. त्यामुळे नरसोबावाडीवर स्वामी महाराजांचे अतोनात प्रेम होते. आता स्वामी महाराजांचे मन संन्यास घेण्यासाठी झेपावत होते. परंतु वाडी स्थित मौनी स्वामींच्या मुखातून साक्षात दत्तप्रभूच उद्गारले,
सध्या संन्यास न घेता 7 वर्षे माणगावातच राहायचे. मीही पुढे तेथेच येणार आहे. पुढे पितळेची 7 बोटं उंच असलेली द्विभुज, एक वरदहस्त व दुसरा अभयहस्त सिद्धासनावर विराजमान झालेली अशा दत्तमूर्तीची प्राणप्रतिष्ठा माणगावात झाली. बरोबर 7 वर्षांनी दत्त महाराजांनी माणगाव सोडण्याची स्वामींना आज्ञा केली आणि महाराज त्यांच्या पत्नीसह वाडीला आले. त्यावेळी अन्नपूर्णा आई गरोदर होत्या. वाडीस यथावकाश अन्नपूर्णा माता प्रसूत झाल्या. परंतु आनंद व दुःख हातात हात घेऊन उभे राहिले. जातकर्माच्या वेळेस बाळाचे प्राणोत्क्रमण झाल्याचे दिसले. अन्नपूर्णा मातेला हे दुःख सहन झाले नाही. हे दुःख त्यांनी कसेबसे पचवले, परंतु ओली बाळंतीणच ती. पुढे 1 वर्ष वाडीतच राहण्याचा दत्त महाराजांचा आदेश झाला. या 1 वर्षात गोविंद स्वामींकडून स्वामी महाराज खूप काही शिकले. परंतु परत काळाने घाला केला. त्यातच गोविंद स्वामींना देवाज्ञा झाली. त्यांचे अर्धोधिक कर्म आटोपून गोविंद स्वामींचा देह कृष्णेत विसर्जन करून दत्त महाराजांच्या आज्ञेने स्वामी महाराजांनी वाडी क्षेत्र सोडले. स्वामी पंढरपूरला आले. तिथून गंगाखेडला आले. 1890 साली आता अन्नपूर्णा माता थकत चालल्या होत्या. सतत भ्रमंती, त्यामुळे त्या आजारी पडल्या. स्वामी महाराज त्यांचे सगळे अत्यंत जिव्हाळ्याने करत, अगदी लुगडे धुण्यापर्यंत. परंतु काळाने परतही त्यांचे काम केले होते. गंगाखेडला अन्नपूर्णा मातेची प्राणज्योत मालवली होती. त्यांना सौभाग्याचे मरण आले होते. महाराजांनी त्यांचे सगळे विधी पूर्ण केले. 14व्या दिवशी दत्तप्रभूंनी गोविंद स्वामींच्या रूपात स्वप्नात येऊन प्रणवाचा उपदेश करून महाराजांना संन्यास दीक्षा दिली. पुढे उज्जैनी जाऊन दंडग्रहण करावा अशी दत्तप्रभूंची श्री महाराजांना आज्ञा झाली. यथाविधी स्वामी महाराजांचा दंडग्रहण विधी पार पाडून त्यांचे नाव वासुदेवानंद सरस्वती स्वामी असे ठेवण्यात आले. महाराजांची भ्रमंती अखंड सुरूच होती. कागलवरून आणलेली दत्तमूर्ती महाराजांच्या सोबत सतत असे. ज्याचा उद्धार करण्याचा योग होता ते महाराजांजवळ येत, पण कधी कधी महाराज त्या व्यक्तींच्या जवळ जात असत. अधिकारी व्यक्तींना स्वामी महाराज उच्च विचारसरणीतून आपले विचार सांगत, पण सर्वसामान्यांसाठी निरूपणाद्वारे उपदेश करीत. महाराजांचे चातुर्मास सुरू झाले होते. महाराजांचे एकूण 24 चातुर्मास महाराजांनी त्यांच्या संपूर्ण जीवनपटामध्ये महाराजांचे एकूण 24 चातुर्मास झाले. त्यातले 2 चातुर्मास हे कोणालाही माहिती नाही, कारण 2 वर्ष स्वामी महाराज अज्ञातावस्थेत हिमालयामध्ये होते. ते चातुर्मास कुठे झालेत ते सांगते. श्री क्षेत्र उज्जैनी येथे 1, ब्रह्मावर्तामध्ये 4, हरिद्वारला 2, हिमालयात 2, पेटलवात 1, तिलकवाड्याला 1, द्वारकेत 1, महत्पूर येथे 1, चिखलदा येथे 2, नरसी येथे 1, बडवानी 1, तंजावर येथे 1, मुक्त्याला 1, पवनी येथे 1, हावनूर येथे 1, कुरपूर 1, श्री क्षेत्र गरुडेश्वर येथे महाराजांनी शेवटचा चातुर्मास पूर्ण केला. या चातुर्मासात सगळ्या ठिकाणी दत्तप्रभूंनी वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांकडून अनेक लोकांना उपयोगी पडतील अशा ग्रंथरचना करून घेतल्या. स्वामी महाराजांकडून दत्त महाराजांनी कोणत्या ग्रंथरचना करून घेतल्या हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. श्री गुरुचरितम, श्री दत्तपुराण, नर्मदा लहरी, श्री दत्त लीलामृताभिसार, कर्मपुराणाचे देवनागरीत लिप्यंतर, अनसुया स्तोत्र, श्री दत्त पुराणावरील टीका,
श्री दत्त महात्म्य व त्रिशती गुरुचरित्र, समश्लोकी गुरुचरित्र, लघु वासुदेव मननसार, सप्तशती गुरुचरित्र सार, श्री कृष्णा लहरी, श्री गुरुस्तुती स्तोत्र, दत्तचंपू व करुणा त्रिपदी, दिव्यर्थी षडानन स्तोत्र व कुमार शिक्षा, शिक्षात्रयम, युवा शिक्षा, वृद्ध शिक्षा, त्यानंतर गुरुसंहिता, समश्लोकी गुरुचरित्र, स्त्री शिक्षा मराठीत, गंगेची स्तुती, नर्मदा स्तुती, अभंग, सिद्ध सरस्वती स्तुती, कृष्णावेणी पंचगंगा स्तोत्र, अखंड आत्मा अविनाशी दत्त स्तोत्र, साकारता स्तोत्र, कृष्णा लहरीवर संस्कृत टीका, गोदावरी स्तुती, वैनगंगा स्तोत्र, भूत पिशाच स्तोत्र, तुंगभद्रा स्तोत्र, त्रिपुरांतकैश्वर स्तोत्र, षटपंचशिका वेदांतपर स्तोत्र, दत्त महात्मन स्तोत्र, श्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्र, जगदंबा स्तुती. महाराजांचे असे अनेक ग्रंथ लोकांच्या खूप उपयोगात पडणारे आहेत. महाराजांचे ग्रंथ, मंत्र साहित्य हा एक संपूर्णपणे वेगळा अभ्यासाचा विषय आहे. एवढी अफाट ग्रंथसंपदा महाराजांनी आपणास दिली आहे. ही दत्तप्रभूंचीच कृपा. स्वामी महाराजांनी प्रश्नावलीच्या रूपाने सामान्य व्यक्तींच्याही प्रश्नांचे निराकरण केले आहे. महाराजांची प्रश्नावली हे सामान्य जणांना मिळालेली संजीवनीच आहे. महाराजांची प्रश्नावली ही सर्वसामान्य लोकांना मिळालेली संजीवनीच आहे. स्वामी महाराजांचे व्रतस्थ व धर्मसंमत आचरण यात कुठेही तडजोड नसे. अत्यंत काटेकोरपणे त्यांचे आचरण असे. त्यांच्याकडून यात चूक होणे नाही. परंतु कधी झालीच तर दत्त महाराजांकडून त्याचे शासन त्यांना लगेच होईल. एवढे दत्त महाराजांचे स्वामी महाराजांवरती प्रेम होते. स्वामी महाराज हे व्रतस्थ कर्मयोगी होते. बऱ्याच विविध व्याधिग्रस्त लोकांना महाराजांनी मुक्त केले. कधी अंगारा, कधी साधना, कधी मंत्र हे मार्ग दावून त्यांना व्याधीमुक्त केले. दत्तप्रभूंनी त्यांचे गण महाराजांच्या दिमतीस ठेवले होते. त्याचाही स्वामी महाराजांना बराच उपयोग झाला. अंगारा तो काय हो, फक्त राख. मंत्र काय तर फक्त शब्द. परंतु त्या राखेला स्वामी महाराजांचा संजीवन स्पर्श झाला की त्या राखेचा अंगारा होईल व ते आपले काम करेल. तसेच मंत्रही कोणाच्या मुखातून सांगितले हे महत्त्वाचे आणि त्यापुढेही मंत्र साधना सांगणाऱ्याचा अधिकार व तो ग्रहण करण्याचा शुद्ध भाव हे मंत्राचे सामर्थ्य ठरवित असते. ब्रह्मावर्त येथे चातुर्मास सुरू असताना महाराज लेखन करीत. त्यांच्या बुद्धीतून लेखणीद्वारा प्रत्यक्ष गुरुदेव दत्त प्रगट होऊ इच्छित होते. कारण स्वामी महाराजांच्या ग्रंथसंपदेतील मेरुमणी दत्तपुराण हा ग्रंथ लिहिला जात होता. ऋग्वेदाप्रमाणेच या दत्तपुराणाचे 8 अष्टक आहेत. यामध्ये महाराजांची सिद्ध प्रज्ञा व्यक्त झाली आहे. स्वामी महाराजांचे जवळ असलेली दत्तमूर्ती अनेक प्रकारच्या मागण्या करीत असे. एकदा नरसोबावाडीला असताना दत्तगुरूंनी दृष्टांत देऊन सांगितले की मला उद्या मधुस्नान हवे आहे. आश्चर्य घडले. कृष्णेचा घाट चढत असताना एका गृहस्थाने एक मोठी बाटलीभर मध महाराजांना दिले व मधाने दत्तप्रभूंना स्नान घाला असे सांगितले. महाराज त्यांच्याकडे बघतच राहिले. तसेच एकदा दत्तप्रभूंनी धवल शुभ्र फुलांची पूजा बांध असे सांगितले. आता पंचायत झाली. स्वामी महाराज हे चतुर्थ वर्णी संन्यासी असल्याने ते फुलं, बेल, तुळस तोडू शकत नव्हते. इतक्यातच एक माईण घाट चढून पांढरी शुभ्र फुलं घेऊन आली व महाराजांस म्हणाली ही फुले घेऊन दत्तप्रभूंना चढवावी. आपले हट्ट आपणच पुरवून घेता असे म्हणून महाराज स्वस्थ बसले. प्रवासातील दत्तमूर्ती जी अंगुष्ठ प्रमाण, एकमुखी, द्विभुज व पंचधातूंची होती. तिच्यात देवकळा होती.
धनत्रयोदशीच्या दिवशी या मूर्तींनी, ह्या दत्तदेवांनी, दत्तप्रभूंनी महाराजांना स्वप्न दृष्टांत देऊन सांगितले, उद्या नरक चतुर्दशी आहे, तेव्हा मला अभ्यंग स्नान घालावे. महाराज म्हणाले, देवा, मी चतुर्थाश्रमात आहे, मला अग्निस्पर्श वर्ज आहे, मी आपणास ऊन पाणी, उष्ण पाणी कसे व कुठून आणणार? शिवाय अभ्यंग स्नान म्हणजे उठणं आलं, सुगंधी तेल आलं, तेही आणणं मला शक्य नाही. आणि आपण माझ्यासोबत येण्याचा जेव्हा हट्ट धरला होता, महाराज दत्तमूर्तींशी बोलू लागले, आपण माझ्यासोबत येण्याचा जेव्हा हट्ट धरलात तेव्हा आपले ठरले होते, आपल्या आज्ञेनुसार मी अखंड भ्रमंती करेल. चतुर्थ वर्णी संन्यासी असल्याने अग्नीस आम्ही हात लावू शकणार नाही, तेव्हा आपल्या स्नानास गरम पाणी करूही शकणार नाही. बेलफूल तुळस सोडणे आम्हास वर्ज, त्यामुळे आपले स्नान हे फक्त भस्मानेच होणार, हे आपण निघतानाच कबूल केले होते. तरीही हा हट्ट. किती दुर्लभ देव आणि भक्तांमधला हा संवाद, किती एकमेकांचा एकमेकांवरचा हा अधिकार. ते पुढे शांतपणे म्हणाले, महाराज, स्वामी महाराज देवांना शांतपणे म्हणाले, उद्या नित्याप्रमाणे थंड पाण्याने मी आपणास स्नान घालीन, तेच आपले अभ्यंग स्नान समजावे. आपण रागवू नये, भस्म विलेपनास सारे आले होय ना. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे नित्याप्रमाणे महाराज नर्मदा स्नानाला गेले व नित्याप्रमाणे त्यांनी मूर्तीपूजा केली. नंतर वाचन, जपजाप्य, आलेल्या माणसांशी बोलणे सगळे झाले. 2 प्रहरी महाराजांनी नित्याप्रमाणे नर्मदा स्नान केले आणि भिक्षेसाठी निघाले. परत आल्यावर हातपाय धुवून आचमन केले व नैवेद्य दाखवण्यासाठी ते पूजेतील मूर्ती समोर आले. तो काय आश्चर्य, सोहळ्यातील मूर्ती देव्हाऱ्यात नव्हती. ते भांबावले. काय झाले असेल हे त्यांना समजेना. इतक्यात फटाका वाजल्यासारखा स्फोट झाला व शब्द ऐकू आले, अरे आज दिवाळी, काल सूचना करून सुद्धा मला अभ्यंग स्नान घातले नाही. मला नैवेद्य दाखवायला सज्ज झालास? नैवेद्य नको आता. महाराज तडक नर्मदा किनारी आले व नम्रपणे नमस्कार करून डोळे मिटून म्हणू लागले, नमामि देवी नर्मदे. इतक्यात नर्मदेतून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. हा काहीतरी ईश्वरी संकेत आहे असे समजून ते नर्मदेच्या पात्रात शिरले. एका बाजूला लख्ख प्रकाश पडलेला दिसताच महाराज पाण्यात बुडी मारून पुढे सरसावले. तेथे त्यांना त्यांचे आराध्य दैवत मूर्ती रूपात दिसले. झटकन मोठ्या प्रेमाने तिला जवळ घेऊन हृदयाशी महाराजांनी कवटाळले. त्यांच्या नेत्रातून झरझरा अश्रुधारा वाहू लागल्या. आनंद, भक्ती, स्नेह सर्व भावनांचे मिश्रण झाले होते. किनाऱ्यावर जमलेली सर्व मंडळी हे दृश्य बघत होते. ह्या कलियुगात 19व्या शतकात हे प्रसंग घडू शकतात असे आश्चर्य जो तो व्यक्त करीत होता. नामदेवांचे नाही का दूध भाकरी देवाने खाल्ली? आद्य शंकराचार्यांच्या हस्ते त्रिभुवन सुंदरीने दूध प्यायली. देव भक्तासंगे बोलतो वगैरे ह्या कथा भाकड नव्हेत. यानंतर तेथे जमलेल्या सर्व लोकांनी सुगंधी तेल, उठणे, पुष्प या सगळ्यांची व्यवस्था करून दत्त महाराजांना अभ्यंग स्नान घातले आणि चिखलत्यामध्ये हा नयनरम्य सोहळा सगळ्या लोकांनी बघून सगळ्यांचे मन तृप्त झाले. या संबंधी चर्चा करताना अनुभवी माणसं, अभ्यासू माणसं एकमेकांशी बोलत होती. महाराष्ट्रातील वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणजे फार उच्च कोटीचे योगी असावेत. यांनी मधुमती भूमिका तर केव्हाच पार केली असावी. त्यांच्या प्राणायामादी प्रक्रियांमुळे त्यांचे शरीर अत्यंत निर्मळ झाले असावे. त्यामुळे त्यांचे मन नुसते शुद्ध नव्हे तर अतिसूक्ष्म झाले असलेच पाहिजे. याशिवाय देववाणी त्यांना ऐकू यायची नाही. नंतर अतिसूक्ष्म झाले नंतर शुद्ध मनाचे सामर्थ्य दैवी विचार प्रकट करू शकते. भगवंत त्यांच्याशी बोलतो व ते भगवंताशी संवाद साधू शकतात. हे कशाचे द्योतक?
त्यांच्या पूजेतील मूर्ती अथांग नर्मदेत जाते काय आणि या महापुरुषाला ही नेमकी गवसते काय? याचे कारण काय? तर महाराज नुसते प्रातस्मरणीय नाहीत, तर प्रातःदर्शनीयही आहेत. काही जाणकार मंडळी श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना नित्य प्रश्न करीत की महाराज, आपण आता सगुणोपासना का करता? महाराजांचे ठराविक उत्तर असायचे की ही दत्तमूर्ती मला सोडून राहत नाही. अर्थात ह्या जाणकार व्यक्तींना ह्या प्रश्नांचे प्रत्युत्तरही नंतर येत. ही जाणकार मंडळी एकदा सहज चिडून म्हणाली, अहो, ही मूर्ती कोणी चोरून का नेत नाही? आणि बोला फुलाला गाठ पडली. व्यंकटय्या नावाचे ब्राह्मण मुलाने खरंच ती मूर्ती, देवमूर्ती गुपचूप पळवली व तो मूर्तीसह मंडलेश्वरी गेला. अंतर्मुख झालेले महाराज त्या तशा अवस्थेत म्हणू लागले, अरे रे, ती मूर्ती फक्त माझ्याकडूनच सेवा करून घेत होती. ती मूर्ती नेणाऱ्याला लाभणार नाही. पण मी काय करणार? प्रत्येकाचा प्रारब्ध योग असेल तशी त्याची इच्छा होते व कर्म घडून जाते. पुढे त्या देवमूर्तीचे काय झाले हे कधी कोणाला समजलेच नाही. महाराजांनी दंडग्रहण केल्यानंतर पहिला चातुर्मास उज्जैन येथे केला. तेव्हा त्यांनी नरसोबावाडीहून प्रयाण केले होते आणि आता 14वा चातुर्मास आटोपून ते परत वाडीला पोहोचले. त्यामुळे जवळजवळ 13-14 वर्षांनी स्वामी महाराज वाडीला परत आले होते. नरसोबावाडीत आल्याबरोबर स्वामी महाराजांची भावावस्था विलक्षण होती. ती सोज्वळ तपस्वी मूर्ती पाहण्यासाठी कृष्णामाई आनंदाने जणू उसळ्या मारित होती. सर्व पुजारी मंडळी तत्काळ त्यांच्या भोवती गोळा झाले. महाराज जणू समाधी अवस्थेतच बोलू लागले, पुजारी मंडळींनो, तुमचे आचरण बिघडले आहे. जर ते सुधारले नाहीत तर तुम्हाला भयंकर शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. वाडीतील पुजारी वरमले. त्यांना जाणवत होते की स्वामींच्या मुखातून प्रत्यक्ष दत्त भगवंतच बोलतो आहे. ते म्हणू लागले, महाराज क्षमा असावी. योग्य व इष्ट ती सेवा आपण करून घ्यावी. वाडीतील परमपूज्य श्री दीक्षित स्वामी हे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे शिष्य. त्यांनी संन्यास घेतला होता, परंतु दंडग्रहण केलेले नव्हते आणि दंडग्रहण करण्याची त्यांची इच्छा होती, स्वामी महाराजांच्या हस्तेच, असा त्यांचा आग्रहच होता. त्यानुसार वाडी क्षेत्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी दीक्षित स्वामींना दंडग्रहणाची दीक्षा देऊन नृसिंह सरस्वती असे त्यांचे नामकरण केले. श्री गुरुदेव दत्त यांचा जयघोष झाला. श्री दत्त संप्रदायात नूतन शिष्याचा प्रवेश झाला. अंतर्मुख झालेल्या महाराजांनी उज्जैनीचा स्वतःचा दंडग्रहण विधी आठवला. या दत्तात्रयांच्या कृपेने महाराजांना दंड विधीपूर्वक देण्याचा अधिकार मिळाला. ह्यात महाराज स्वतःचे अहोभाग्य समजू लागले. दुसरे असे की संत तुकारामांचा अनुभव सिद्ध सांगण्याप्रमाणे आपणासारखे करीती तात्काळ हे घडले. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना नारायणानंद स्वामी इतकाच या परमार्थ मार्गात अधिकार प्राप्त झाला. बाळामुळे मातृत्व धन्य व्हावे तसे या सत्शिष्य दीक्षित स्वामींच्यामुळे महाराजांना धन्यता अनुभवायला मिळाली. गणेश भक्त वक्रतुंड बुवा कवीश्वर नेहमी बोलत असत, ह्या कलियुगात दत्ताचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभांचा झाला. ते कुरवपुरी निवासी होते. दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वतींचा झाला. त्यांनी वाडीला तपोसाधना केली व आपल्या पादुका तेथे ठेवून गाणगापुरी प्रयाण केले. तिसरा दत्तावतार म्हणजे माणगाव निवासी नृसिंह वाडीला अनुग्रह प्राप्त झालेले. तेथे प्रत्यक्ष भगवान दत्तात्रयांनी त्यांना सगुण रूपात दर्शन दिले. जे आज आपल्यात उपस्थित आहेत ते श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज होते. नरसोबावाडीला महाराज आल्याची वार्ता सर्वत्र पसरली. ठिकठिकाणाहून म्हणजे मुंबई, सावंतवाडी, वराड, अगदी गुजरातमधून सुद्धा माणसे येत होती. त्यात जिज्ञासूंची, अभ्यासकांची संख्या कमी होती. पण व्याधीने पीडितांचे
नरसोबावाडीला महाराज आल्याची वार्ता सर्वत्र पसरली होती. ठिकठिकाणाहून मुंबई, सावंतवाडी, गुजरातमधून सुद्धा माणसे येत होती. त्यात जिज्ञासूंची, अभ्यासकांची संख्या कमी होती. व्याधीने पीडितच लोक बहुसंख्येने येत होते. महाराज कोणालाच नाराज करीत नव्हते. सर्वांना त्यावरचा उपाय सांगत होते. कोणाला जॉब, कोणाला मंत्र, अंगारा, तर कोणाला औषधोपचार. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या श्रद्धेप्रमाणे यश मिळत होते. काही जण महाराजांना कर्मठ म्हणत. अशा वेळी वक्रतुंड कवीश्वर लोकांना सांगत, स्वामी महाराज कर्मठ नसून व्रतस्थ आहेत. कर्मठ आणि व्रतस्थ यात खूप अंतर आहे. कर्मठ माणसांचा इतरांना त्रास होतो. कर्मठ माणूस अहंकारी असू शकतो, त्याला क्रोध आवरणे अशक्य होते. तसे व्रतस्थांचे नसते. त्यांचे वर्तन व्रताप्रमाणे असते. जे काही बंधने, नियम ते स्वतःपुरते सीमित असतात. व्रतस्थ सहसा स्वतःचा तोल ढळू देत नाही. शारीरिक किंवा मानसिक त्रास स्वतःचा स्वतः सहन करतो. स्वामी महाराज यांना दुसऱ्यांनी सेवा केलेली चालत नसे. प्रकृती अस्वास्थ्य बरेच वेळा असे, तरी त्यांची कोणालाही तसदी पडू देत नसत. महाराजांना हवा पालटामुळे मधूनच दमा होई, पण ते कोणालाही त्या संबंधी सांगत नव्हते. आपले नित्य कर्म, नियम, धर्म विसरत नव्हते. मागे व्यंकटयांनी त्यांची दत्तमूर्ती नेली होती, त्यामुळे श्री स्वामी महाराजांनी दत्तमूर्तीचा त्याग केला होता. पण श्री दत्तमूर्तींनी त्यांचा त्याग केला नव्हता. भर दुपारी महाराज स्थानाला आले, त्यावेळी योगायोगाने एक बाई पाण्यासाठी नदीवर आली. घागर बुडविता बुडविता तिने सहज म्हणून काठाकडे पाहिले. तो काय, तिला एक चमत्कारच दृष्टीस पडला. एका झाडाखाली श्री स्वामी महाराज मांडी घालून बसले आहेत व त्यांच्या मांडीवर एक 6 महिन्याचे 3 मुख असलेले गोंडस बाळ आपल्या डाव्या हाताचा अंगठा चोखीत लढीवाळपणे खेळत आहे. महाराज अनामिष नेत्रांनी या बालकाकडे पाहत असून ते बाळही स्वामी महाराजांच्या मुखाकडे पाहत आहे. हे बाळ म्हणजे साक्षात दत्तात्रय प्रभूच होते. हा चमत्कार पाहून त्या बाईला आपल्या घागरीत पाणी भरण्याची शुद्ध राहिली नाही. हे अपूर्व दृश्य एकाग्र चित्ताने ती बाई बघतच राहिली. काही वेळाने महाराजांचे लक्ष त्या बाईकडे गेले. त्याच क्षणी मांडीवरील बालक एकाएकी दिसेनासे झाले. दुसऱ्याच क्षणी त्या ठिकाणी दिव्य प्रकाश जाणवला, पण तो दिव्य प्रकाश त्या बाईच्या डोळ्यांना सहन झाला नाही आणि ती बेशुद्ध झाली. महाराज त्या बाईपाशी आले. त्यांनी तिला सावध केले आणि मोठ्या प्रसन्नतेने म्हणाले, तुम्ही मोठ्या पुण्यवान आहात. जे दृश्य तुम्ही पाहिले ते केवळ दुर्लभ. हे असे भगवंत दर्शन योगी, साधू, संत यांना सुद्धा होत नाही. पण तुम्ही खरोखर भाग्यवान आहात. स्वामी महाराजांचा हा केवढा अधिकार. महाराजांनी त्या बाईंना सांगितले की ही हकीकत कोणालाही सांगू नका. त्या बाई अजून पूर्णपणे शुद्धीत आल्या नव्हत्या. देवाचे हे बालरूप दर्शन त्यांची कळाच पालटून गेली होती. काही दिवसांनी ही सर्व हकीकत त्यांनी जाणत्या श्रद्धाळू लोकांना सांगितली. कारण नसताना जी मंडळी महाराजांचा द्वेष करीत, टिंगलटवाळी करीत, त्यांच्या व्रतस्थ वागण्याची चेष्टा मस्करी करीत, ती माणसे आता वरमली. महाराजांची पवित्र पात्रता त्यांच्या दृष्टीस आली व ती सारी मंडळी महाराजांपुढे सर्वार्थाने शरण आली. अर्थात ह्याबद्दल स्वामी महाराजांना खेद नव्हता, खंत नव्हती. अगर या शरणागतीने त्यांना फारसा आनंदही झाला नव्हता. ज्याचे त्याचे सुकृत एवढीच त्यांची भावना असायची. नंतर पवनी येथील चातुर्मास आटोपून स्वामी महाराज माहूरगडावर गेले. रेणुका माता, दत्तात्रय, अत्री अनुसूयांचे दर्शन घेऊन महाराजांसह आलेली काही मंडळी, गांडा महाराज आणि काही वाडीकर मंडळी सगळी गड उतरू लागले. इकडे शेगावच्या गजानन महाराजांच्या आज्ञेनुसार शेगावात स्वच्छता मोहीम सुरू झाली होती. गजानन महाराज सर्वांना सांगत होते की माझा भाऊ मला भेटायला येणार आहे. तो स्वच्छतेचा भोक्ता आहे. तेव्हा रस्त्यात कुठे कागदांचे कपटे, चिंदी चिंधोट्या असतील
त्या उचलून टाका. कोणी गडबड गोंधळ करू नका. भांडणे तंटा बखेडा करू नका. महाराजांचा भाऊ येणार म्हणून सर्व शेगावकर मंडळी साफसफाईच्या कामाला लागली होती. गजानन महाराज व्हरांड्यात बसले होते. त्यांना दूरवरून येणारी कृष्णमूर्ती दिसली. गुडघ्यापर्यंत नेसलेला पंचा, हातातला दंड पाहून गजानन महाराज बाजेवरून एकदम उठून उभे राहिले. मार्ग झाडणारी मंडळी लगेच झाडूसह बाजूला झाली. बायकांनी डोक्यावरचे पदर सारखे केले. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज व्हरांड्याजवळ आले. त्यांनी गजानन महाराजांकडे क्षणभर पाहिले. नजरेनेच दोघांनी एकमेकांना न्याहाळले आणि त्याच क्षणी स्वामी महाराज झपाझप चालीने तेथून निघून गेले. बहुतांश लोकांनी भराभर गजानन महाराजांभोवती जमली व म्हणाली, महाराज, आपले बंधू थांबले कसे नाहीत, बोलले कसे नाहीत? अहो, आम्ही त्यांच्या पाद्यपूजेची सोहळ्यात तयारी केली होती. त्यांना आमच्या श्रद्धेत, भावनेत कमतरता जाणवली का? ते रागवलेत का? गजानन महाराज शांतपणे म्हणाले, ज्या क्षणी आम्ही दोघांनी एकमेकांना पाहिले त्याच क्षणी आम्ही एकमेकांशी खूप बोललो. बोलण्यासारखे काही शिल्लकच राहिले नाही, म्हणून ते सिद्ध पुरुष येथून निघून गेले. गजानन महाराज म्हणाले, हे माझे बंधू म्हणजे अखंड लोकहितार्थ भ्रमण करणारे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आहेत. त्यांच्या नुसत्या स्मरणाने आधी व्याधी नष्ट होतात. आज आपले अहोभाग्य म्हणून त्या पवित्र पुरुषाचे पाय आपल्या शेगाव भूमीला लागले. ज्या दिशेने स्वामी महाराज गेले त्या दिशेकडे सर्व शेगावकर मंडळी नमस्कार करून उभी राहिली. पुढे श्री स्वामी महाराज व स्वामी महाराजांचे परमशिष्य श्री गांडाबुवा श्रीपाद श्रीवल्लभांच्या तपस्थानी आले. स्वामी महाराजांच्या मनातील आनंद नुसता अंकुरलाच नाही तर तो बहरला होता. सद्गुरु स्थानाच्या सानिध्यानेच स्वामी महाराजांचे सारे देहक्लेश नाहीसे झाले होते. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे साक्षात दत्तावतारच. हा कुरगुड्डीचा प्रदेश चहूबाजूंनी कृष्णामाईने कवेत घेतलेला. त्यामुळे या कुरगुड्डी बेटात दाट जंगल व लोकवस्तीही कमी. श्री क्षेत्र कुरवपूर श्रीपादांच्या स्थानाचे कर्मभूमीचे प्रगटीकरण. श्री क्षेत्र कुरवपूर श्रीपादांचे स्थान, श्रीपादांच्या कर्मभूमीचे स्थान. श्री क्षेत्र कुरवपूर श्रीपादांच्या कर्मभूमीचे प्रगटीकरण श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनीच केले. श्रीपादांनी येथे तपश्चर्येसाठी सुंदर गुहा निवडली होती. या ठिकाणी येण्यासाठी भोपळ्याची सांगाडी वापरावी लागत. कृष्णामाईचा प्रवाह येथे उथळ आहे. शिवाय यात खडकही पुष्कळ आहेत. त्यामुळे तराफे किंवा नाव इथपर्यंत येणे अशक्यच. येथील पुजाऱ्यांना 1 महिना आधीच श्रीपादांनी दृष्टांत देऊन सांगितले की माझे परमभक्त श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी येथे येणार आहेत. येथे मात्र ब्राह्मणांची फक्त 2च घरे होती, कुलकर्णी आणि पुजारी. पुजारी हे 3 भाऊ, पण 3ही अविवाहित. पहिल्या दिवशी महाराजांची भिक्षा झाली खरी, पण दुसऱ्या दिवशी मात्र उपोषण घडले. येथील पुजाऱ्यांचा आचार, आंघोळ ना नैवेद्य, येथे भिक्षा कशी व्हावी, परंतु चातुर्मास मात्र येथेच करायचा हे स्वामी महाराजांनी निश्चित केले होते. गांडा महाराजांना स्वामींच्या भिक्षेची चिंता वाटू लागली. त्यावर स्वामी महाराज म्हणाले, समजा अधिक उपोषणा पडली तर ती निभावण्याची शक्ती श्रीपाद प्रभूच देतील. त्यातही याच ठिकाणी राहून त्यांनीही याच ठिकाणी राहून यशस्वी तपस्साधना केलीच ना. तसेच आपलेही होईल. या तत्वनिष्ठ कणखर सिद्ध पुरुषाला काहीही अशक्य नाही हे आपण जाणलेच. तेवढ्यात तेथे एक तेजस्वी सिद्ध पुरुष आले व म्हणाले, माझ्या मुखाने श्रीपाद बोलताहेत असे समजा. ही जमीन मला एका परीट जातीच्या निस्सीम भक्ताने दिली आहे.
या भूमीच्या उत्पन्नातून देवाला नैवेद्य व नित्य नंदादीप येथे चालू आहे. या मंडळीच्या आचाराकडे दुर्लक्ष करा, कारण येथे द्रव्यशुद्धी व भावशुद्धी आहे. आम्हाला यांचेकडील भिक्षा चालत होती, तेव्हा तुम्ही सुद्धा यांच्याकडील भिक्षा घ्यावीत. परंतु तुम्ही काही पथ्य सांभाळायला हवीत, म्हणजे कोणालाही आपले चरणतीर्थ देऊ नये व अनधिकारी व्यक्तीला मंत्र अनुग्रह देऊ नये. तुमचा चातुर्मास निर्विघ्नपणे येथे पार पडेल असे म्हणून ते तेजपुंज सिद्ध पुरुष तेथून निघून गेले. याच ठिकाणी दत्तप्रभूंनी शनी प्रदोषाचे महात्म्य सांगितले आहे. याच ठिकाणी सर्वश्रुत असलेल्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दिव्य मंत्राची निर्मिती श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्याकडून दत्तप्रभूंनी करून घेतली. हा दिव्य मंत्र कुरवपूर येथेच श्री स्वामी महाराजांना दत्तकृपेने स्फुरला. आज मितीला या मंत्राचे सामर्थ्य कोणास माहिती नाही असे विरळाच असेल. स्वामी महाराजांचा येथील चातुर्मास त्यांच्या केवळ दर्शनासाठीच लोकांची रीघ लागली असायची. स्वामी महाराजांच्या इच्छेनुरूप कुरवपूरला धर्मशाळा बांधण्याचे काम सुरू झाले. पडझड झालेल्या मंदिराची डागडुजी झाली. वातावरण उल्हासित झाले. लोकांना माहीत नसलेली ही श्रीपादांची तपोभूमी कुरवपूर श्री स्वामी महाराजांनी नव्याने इचे प्रगटीकरण करून लोकांपर्यंत पोहोचवली. श्री स्वामी महाराजांची झाडे झुडपे पशुपक्षी सारे जण बोलत असत. हे निश्चित खरे असावे. गुहेत राहणारा सर्प सुद्धा महाराजांच्या सांगण्यानुसार तेथून बाहेर पडला व अश्वत्थाच्या ढोलीत जाऊन राहिला. स्वामी महाराज स्नान आटोपून कृष्णेवरून येताना तो नाग रोज महाराजांचे दर्शन घेण्यासाठी बाहेर येई. महाराजांचे मंत्र सामर्थ्य एवढे प्रबल होते. त्यांची आंतरिक शक्ती ही सामर्थ्यवान आहे. शारीरिक अनुकूलता नसतानाही कोणत्याही हवामानात सर्व हिंदुस्थान पायी पालथा घातला आणि ते सुद्धा अनवाणी पायाने. यासाठी केवढं मनोबल हवं. या सर्वांना टक्कर देण्यासाठी आचारशुद्धी हवी, मनाचा निग्रह हवा, ईश्वरनिष्ठा हवी आणि सद्गुरूंची कृपा मात्र हवीच हवी. याच ठिकाणी कुरवपूरला घोरात कष्टा स्तोत्राचीही निर्मिती झाली. त्याचे झाले असे की श्री कार्दगेकर म्हणाले, महाराज आपण सिद्ध पुरुष आहात. संकट निवारणार्थ श्रीपाद श्री वल्लभांचा धावा करण्यासाठी आम्हा सामान्यांना एखादे स्तोत्र सांगावे ही प्रार्थना आहे. महाराज जणू सिद्ध हस्तकवीच होते. मनातल्या भावभावना ते काव्यरूपात व्यक्त करू शकत होते. मोठ्या भावगर्भ अवस्थेत असताना त्यांना हे स्तोत्र स्फुरले. घोर संकट धोरण स्तोत्र. श्रीपाद श्री वल्लभत्वं सदैव श्री दत्तास्मान पाहि देवाधिदेव भावग्राह्य क्लेशहारिं सुकीर्ते घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. असे हे 6 कडव्यांचे सूत्र महाराजांनी रचले. या स्तोत्राचे महत्त्व व महात्म्य पुढे अनेकांच्या प्रत्ययाला आले. नरसोबावाडीला हे स्तोत्र हाती पडताच श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना म्हणजेच दीक्षित स्वामींना खूप आनंद झाला. त्यांनी हे स्तोत्र काही श्रद्धाळू भाविकांना दिले व तेथे मंदिरात रोज शेजारीतीनंतर हे म्हणण्याचा परिपाठ ठेवला. लोकांना स्तोत्र भराभर पाठ होत होती व त्यांची अनुभूतीही सर्वांना जाणवू लागली. काही जण तर अनुष्ठान केल्याप्रमाणे एका जागी बसून 108 वेळा घोरात कष्टा स्तोत्र म्हणू लागले. कुरवपूरला निर्माण झालेले हे काव्य कार्दगेकर यांचे इच्छेची फलश्रुती होती. अशी सर्व कीर्ती सर्व दूर पसरत चालली होती व या काव्यप्रसादाचा लाभ सर्वांना घडत होता. त्यानंतर कुरवपूरच्या प्रगटीकरणाप्रमाणेच वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी दत्तप्रभूंचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे कारंजा येथील जन्मस्थानाचे प्रगटीकरण केले. दत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार स्वामी महाराज कारंजाला गेले असता
दत्तप्रभूंनी त्यांना आज्ञा केली की तळ हातावर एक साधी पणती घेऊन कारंजा लाड ग्रामातून भ्रमण करावे. भ्रमण करत असताना ज्या ठिकाणी पणती आपोआप प्रज्वलित होईल ते ठिकाण नृसिंह सरस्वती स्वामींचे जन्मस्थान समजावे. याप्रमाणेच सर्व काही घडले व शंकराचार्य श्री ब्रह्मानंदगिरी महाराज यांच्याकडे मंदिर बांधण्याचे व तेथील पुढील सर्व व्यवस्थेचे कार्य त्यांच्याकडे स्वामी महाराजांनी सुपूर्द केले आणि अशा पद्धतीने कारंजाचेही श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मस्थानही प्रगट झाले. एकेवेळी दत्तप्रभूंच्या आज्ञेने स्वामी महाराजांचा चातुर्मास नरसीग्रामी झाला. स्वामी महाराज वाडी सोडून नरसीला गेल्यावर पुढील शनिवारी दत्तप्रभूंची उत्सव मूर्ती शिबिकेत विराजमान होऊन त्यांची मिरवणूक काढली असता एकाएकी उत्सव मूर्ती लोकांच्या गर्दीत पालखीतून खाली पडली. वाडीतील सर्व पुजारीगण अति घाबरले व स्वामी महाराजांच्या भेटीला नरसीला आले. त्यांना साष्टांग नमस्कार केला व घडलेला सर्व वृत्तांत कथित केला. हे ऐकून स्वामी महाराजांनी दत्तप्रभूंचे स्मरण करून, प्रभू, आपण शिबिकेतून खाली का उतरलात असा विनययुक्त प्रश्न केला. त्यावेळी दत्तप्रभू तीव्र क्रोध मुद्रेत रवी समान उष्ण उग्र स्वरूप धारण केलेले महाराजांना दिसले. तत्काळ स्वामी महाराजांनी आपले करकमल जोडून महाराजांना करुणा त्रिपदीने प्रार्थिले. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता. शांत हो. दुसरे पद, श्री गुरुदत्ता जय भगवंता, ते मन निष्ठुर न करी आता. श्री गुरुदत्ता. तिसरे पद, जय करुणाघन निज जन जीवन, अनसूयानंदन पाहि जनार्दन. जय करुणाघन. निज अपराधे उफराटी दृष्टी, होऊनी पोटी भय धरू पावन. जय करुणाघन. तू करुणा कर कधी आम्हावर, रुससीन किंकर वरद कृपाघन. जय करुणाघन. अशा पद्धतीने स्वामी महाराजांनी अतिशय आर्ततेने करुणामय अंतःकरणाने देवांना आळवले. तेव्हा दत्त भगवंत यांनी त्यांची क्रोध मुद्रा त्यागून शांत स्वरूप धारण केले. नंतर स्वामी महाराजांनी वाडीच्या सर्व पुजारी जनांना दरडावले. स्वामी म्हटले, मी ज्या पद्धतीने पूजेचे नियम आपणास घालून दिले त्या पद्धतीने आचरण होत नाही. दत्त महाराजांच्या पादुकांवर वाडीला अपवित्र वस्तू वाहिल्या जातात. माझी निंदा केली जाते. गरम पाण्याचा अंदाज न घेता अतिउष्ण पाण्याने दत्त पादुकांवर जल समर्पित होते. यास्तव सर्व पुजारी गणांना शासन व्हावे म्हणून दत्तमूर्ती शिबिकेतून खाली पडली. ते सर्व पुजारी गणांवर रुष्ट आहेत. तेव्हा वाडीतील पुजाऱ्यांनी स्वामी महाराजांची क्षमा मागून आमचे स्वैर वर्तन आम्ही थांबवू व आपण घालून दिलेल्या नियमानुसार आचरण ठेवू असे स्वामी महाराजांच्या चरणाशी कबूल केले. तेव्हा महाराजांनी पुजाऱ्यांना सांगितले, दत्तप्रभूंची क्षमा मागा व नित्य नेमाने त्रिपदी म्हणा. ते तुम्हाला नक्की क्षमा करतील. जे कोणी 21 वेळा सश्रद्ध भक्तियुक्त अंतःकरणाने त्रिपदीने देवास आळवतील त्यांची आधी व्याधी आपत्ती रोगमुक्ती दत्त महाराज निश्चित करतील. परंतु तेवढी दृढ श्रद्धा हवी. जशी श्रद्धा असेल त्या श्रद्धेसमान फळ मिळेल. त्यामुळेच परमपूज्य नाना महाराज तराणेकरांनी जे साक्षात वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे अनुग्रहित शिष्य, त्यांनी आपल्या शिष्यांना रोज सायं प्रार्थनेत त्रिपदीचा नेम घालून दिला व अखिल भारतीय त्रिपदी परिवाराची निर्मिती केली. धार संस्थानातील श्री भैयाजी नाईक यांच्या पत्नीला बाधा झाली होती, पण त्याचा उलगडा मात्र कुठे होत नव्हता. हकीम झाले, वैद्य झाले, देवऋषी ह्या सर्वांचे उपाय करून झाले. मग मात्र नाईक चिखलद्यास महाराजांच्या दर्शनास आले व आपली व्यथा सांगितली. महाराजांनी बाईकडे रोखून पाहिले व म्हणाले, यांना 3 पिशाच्यांनी घेरले आहे. महाराज म्हणजे महाशक्तीचेच देव. तत्काळ त्यांनी कमंडलूतील पाणी बाईवर शिंपडले. ते पिशाच्य बोलते झाले. त्याला महाराजांनी मुक्ती दिली.
दुसऱ्या दिवशी महाराज स्नानासाठी नदीत उतरले. मात्र त्या बाई वायू वेगाने नर्मदेत शिरल्या. महाराजांचा अंग स्पर्श करून आलेला प्रवाह अधिकच पवित्र. ह्या पवित्र स्नानाने दुसऱ्या पिशाच्याला गती मिळाली. तिसऱ्या दिवशी बाई आपल्या पतीसह महाराजांच्या दर्शनास गेल्या. तेव्हा तिसरे पिशाच बाईंच्या मुखातून म्हणाले, महाराज, आपल्या रूपाने प्रत्यक्ष श्री दत्तप्रभू येथे अवतरले आहेत. मी वाडीला कशाला जायचे? आपणच मला मुक्ती द्यावी. महाराजांनी पळीभर पाणी त्यांच्या अंगावर टाकले. त्याला मुक्ती मिळाली. श्री भैयाजी नाईक व कुटुंबीय चिंतामुक्त झाले. महाराजांसारखा महान शक्तिमान पुरुषोत्तम आपल्या जीवनात आला हे आपले अनंत जन्माचे पुण्य आहे असे त्यांना वाटू लागले. महाराजांचा स्थूल देह, सूक्ष्म देह व त्यांच्या ठायी असलेले विलक्षण पारमार्थिक सामर्थ्य व ते सामर्थ्य निरपेक्ष बुद्धीने परोपकारासाठी वापरण्याची त्यांची वृत्ती, हे सारे अगम्य आणि अतर्क्य होते. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणजे काटेकोरपणे शास्त्र पालन करणारे एकमात्र संन्यासी होते. पंचमहाभूतांवर त्यांचे प्रभुत्व होते. व्याघ्र, सिंह, सर्प अशा महाभयंकर प्राण्यांवर सुद्धा त्यांच्या मंत्रशक्तीचा योग्य परिणाम होत होता. आता त्यांची पदयात्रा पुन्हा सुरू झाली. गरुडेश्वरकडे त्यांनी प्रस्थान केले. शूलपाणेश्वरास वंदन करून महाराज निघाले. वाटेत त्यांना एक भिल्ल भेटला. त्याला स्पर्शून येणाऱ्या वाऱ्याला एक सुंदर अनामिक सुगंध होता. त्या परिमळाने महाराजांचा क्षीणही गेला व मन प्रसन्न झाले. महाराजांनी त्याला गरुडेश्वराची वाट विचारली. दूरवर दिसणाऱ्या मंदिर शिखराकडे बोट करून तो म्हणाला, ह्योच तुमचा गरुडेश्वर होय. आता तुम्ही जावा, मी माघारा वळतो. या उपकारकर्त्याचे नाव विचारावे म्हणून महाराज जरा थबकले. तुझे नाव काय आणि तुझ्या माथ्यावर केवढी ही जखम झाली? थोडं थांब, मी झाडपाल्याचे औषध वाटून तुला देतो. 2 दिवसात खपली धरेल. तो भिल्ल म्हणाला, स्वामी महाराज, ह्यो जखम बरी होण्यातली नाही. मी माझे पाप असेच माथी मिरवले पाहिजे. हीच नियतीची इच्छा आहे. त्याने त्याची ओळख मी अश्वत्थामा आहे असे सांगितले आणि तो दिसेनासा झाला. स्वामी महाराज चपापलेच. त्यांनी अश्वत्थाम्याला नमस्कार केला. महाराज गरुडेश्वरी पोहोचले. या गरुडेश्वराचे स्थान महात्म्य असे सांगतात की गरुडाने येथे तपश्चर्या केली. ती फलित झाली व त्याला श्री विष्णू भगवानाचे वाहन होण्याचे भाग्य लाभले. या रम्य नर्मदा तटाकी महाराज आपला दंड कमंडलू घेऊन श्री नारदेश्वराच्या मंदिरात आले. तेथे त्यांनी त्यांची अखंड साधना सुरू केली. गरुडेश्वरीच वामनराव गुळवणी महाराज स्वामींच्या दर्शनाला आले. गुळवणी महाराजांनी स्वामी महाराजांना विनवणी केली, महाराज, मला आपल्या पर्णकुटीतच राहण्याची इच्छा आहे. स्वामी महाराजांनी या सद्भक्ताची इच्छा तत्काळ पूर्ण केली. त्यामुळे गुळवणी महाराजांना सद्गुरु सेवेचा अलभ्य लाभ मिळू लागला. स्वामी महाराज श्री नारदेश्वराच्या ओट्यावर किंचित टेकलेच. समोरून एक जण म्हणाला, मी आजच नारेश्वरला जाऊन आलो. रंगावधूत महाराजांचे तपत्तेज, त्यांचे कर्तृत्व, त्यांची स्थितप्रज्ञ वृत्ती महाराज अगदी आपणासारखीच आहे. वत्स जसे धेनूकडे धाव घेते, अगदी तशाच मनस्थितीत योगानंद सरस्वती स्वामी महाराज वेगाने भडोश होऊन गरुडेश्वरी आले. श्री गुरुचरणांच्या सानिध्यात त्यांचे मन शांत झाले. परंतु एके दिवशी महाराजांनी त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. तुझे जन्मदाते तुझी आतुरतेने वाट बघत आहेत. आता तू भडोशला परत जा. जड अंतःकरणाने योगानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच गांडा महाराज यांनी स्वामी महाराजांचा निरोप घेतला व ते मार्गस्थ झाले. अशी अनेक थोर शिष्य महाराजांना लाभले. श्री नृसिंह सरस्वती स्वामी दीक्षित महाराज, योगानंद सरस्वती, रंगावधूत महाराज, गोविंदराव पंडित चिपरीकर, सीताराम महाराज, बाळाभाऊ वैद्य, धोंडोपंत कोपरकर,
नाना महाराज सराणेकर आणि असेच अनेक थोर शिष्य परंपरा स्वामी महाराजांची आहे. आज अचानक स्वामी महाराजांना त्यांच्या शिष्यांची आठवण का झाली याचे विशेष वाटू लागले. आता इसवी सन 1914 सुरू झाले होते. वासुदेवानंद सद्गुरू स्वामी महाराजांना गरुडेश्वरी येऊन 1 वर्ष झाले होते. या वर्षातील चातुर्मास सर्व सण आनंदात पार पडले. वैशाख महिना लागला व महाराजांच्या संग्रहिणी रोगाने उचल खाल्ली. अनेकांच्या शारीरिक व्याधी दूर करणारे धन्वंतरी पण स्वतःवर मात्र उपचार करीत नव्हते. तिकडे वाडीत नृसिंह सरस्वती दीक्षित स्वामी महाराज हे स्वामी महाराजांचे शिष्य यांना स्वामी महाराजांच्या प्रकृती अस्वस्थाची चाहूल लागली. सद्गुरूंचे आज्ञा नसल्याने ते वाडी सोडून गरुडेश्वरी येऊ शकत नव्हते. तिकडे वाडीत नृसिंह सरस्वती दीक्षित स्वामी महाराज हे स्वामी महाराजांचे शिष्य यांना स्वामी महाराजांच्या प्रकृती अस्वस्थाची चाहूल लागली. सद्गुरूंची आज्ञा असल्याने ते वाडी सोडून गरुडेश्वरी येऊ शकत नव्हते. त्यांनी वाडीलाच दत्त पादुकांवर विविध औषधी काढ्यांचे अभिषेक करण्यास सुरुवात केली, जेणेकरून गरुडेश्वरी स्वामी महाराजांना आराम व्हावा. ते म्हणत वासुदेवानंद सरस्वती हे दत्तप्रभूच आहेत. त्यांनी वाडीतील काही पुजारी गरुडेश्वरी पाठवून स्वामी महाराजांच्या प्रकृतीची रोज पत्राद्वारे माहिती मिळावी अशी व्यवस्था केली. याच दरम्यान एक दाक्षिणात्य संन्यासी महाराजांकडे गरुडेश्वरी पर्णकुटीत आले. ते म्हणाले, जिवंत राहण्याची इच्छा आहे का मरण्याची इच्छा आहे? स्वामी महाराजांनी अंतर्ज्ञानाने तत्काळ त्यांना ओळखले. स्वामी महाराज गृहस्थाश्रमी असताना हे महाशय माणगावी आले होते. तेव्हा त्यांनी महाराजांवर अभिचारक प्रयोग म्हणजेच काहीतरी चेटूक वगैरे असे केले होते. त्यामुळे महाराजांना आयुष्यभर अनारोग्य पत्करावे लागले होते. खूप शारीरिक कष्ट सोसावे लागले व महाराजांना त्यांचा कर्मयोग चालू ठेवावा लागला. आज हे संन्यासी बुवा हेतू पुरस्सर आपण केलेल्या प्रयोगाचा परिणाम काय झाला आहे हे पाहण्यासाठी येथे आले आहेत. आता महाराज मनाने महानिर्वाणीच्या तयारीला लागले होते. अशा वेळी बुवा महाराजांना प्रश्न करीत होते की तुम्हाला जगायचे की मरायचे? महाराज प्रथम गप्प राहिले व म्हणाले, आपण सर्व जाणताच. तेव्हा मला असा प्रश्न करण्यासाठी विचारता हे ऐकताच संन्यासी बुवा दचकले. म्हणजे या थोर पुरुषाने आपण केलेला अभिचार प्रयोग जाणला आहे आणि सामर्थ्य असून त्याचा प्रतिकार केला नाही. ते तत्काळ तिथून उठले व त्वरित निघून गेले. गरुडेश्वरी आलेल्या नरसोबावाडीच्या अप्पाशास्त्री जेरेंना महाराज म्हणाले, आता येथून गेलेले संन्यासी बुवा पाहिलेत, त्यांनीच माझ्यावर मागे काही प्रयोग केले होते, म्हणूनच मी व्याधिग्रस्त अवस्थेत जीवनभर होरपळतो आहे. अप्पाशास्त्री जेरे कळवळून म्हणाले, महाराज आपले सामर्थ्य असतानाही हा प्रयोग उलटवून न टाकता आपण ते अनेक वर्षे का सोसत राहिलात? त्यानंतर महाराजांनी चतुर्थाश्रम स्वीकारून त्यावेळी सर्व प्राणीमात्रांना अभय वचन दिले. काया वाचा मने करून कोणालाही दुखावणार नाही अशी शपथ घेतली. अभिचार प्रयोग असा असतो की तो अंगारे दुपारे मंत्र याने थांबवता येत नाही. तो प्रयोग ज्याने केला त्याच्याकडे उलटवावा लागतो. महाराजांनी जर हा प्रयोग परतवला असता तर ती व्यक्ती निश्चितपणे प्राणास मुकली असती. पण ही अशा प्रकारची हिंसा संन्यास धर्माच्या विरुद्ध आहे, म्हणून महाराजांनी हा प्रयोग कधीही फिरवला नाही. ज्येष्ठामध्ये एकादशीला महाराज किंचित भावना विवश झाल्यासारखे वाटले. ब्रह्मानंद तीर्थ स्वामींनी हे जाणले.
जीवनमुक्त पुरुषोत्तम याचे सामर्थ्य मोठ्या योगी पुरुषाप्रमाणे दूरवरचे ध्वनी ग्रहण करू शकते. अशा या उन्मनी अवस्थेत ज्येष्ठ अमावस्या उगवली. प्रत्येक शिष्योत्तम आपल्या स्थानी स्थिर होता. स्वामी महाराजांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळायला लागली होती. केव्हा वारता येईल याचा नेम नव्हता. त्यांच्या मनात आपल्या सद्गुरूंचा आपल्याला झालेला सहवास व आपणास लाभलेले कृतार्थता हा विचार रुंजी घालत होता. त्यांची मने शोकाकुल नव्हती. सद्गुरू स्मरणाचा आनंद त्यांच्यासमोर उलगडत होता. अमावस्येची रात्र सरली. आषाढ शुद्ध प्रतिपदा उजाडली. अमावस्येच्या रात्री श्रीमद भगवद्गीतेचा पाठ ब्रह्मानंद स्वामींनी वाचला. स्वामी महाराजांनी तो श्रवण केला. पर्णकुटीत असलेल्या भक्तांना महाराजांनी सांगितले की आता मला जरा उठवून बसवावे. सिद्धासन घालून स्वामी महाराज पूर्वाभिमुख बसले. पण त्यांच्या लगेच लक्षात आले की आपली पाठ देवाकडे होते आहे. त्यांना पश्चिमाभिमुख केले. त्यामुळे देवभक्तांचे मुख एकमेकांसमोर आले. महाराज बोलू लागले, सर्व भाविक श्रद्धावंत भक्तजन हो, मी आपणास निरोप देणार आहे. याचे कुणीही वाईट वाटून घेऊ नये, कारण ही निसर्गाची रीत आहे. उपजे ते नाशे. आपण मात्र मनाचा विक्षेप न होऊ देता नीट लक्षपूर्वक ऐका. कर्म मार्गाचा त्याग करू नका, पण ते कर्म मात्र निष्काम बुद्धीने करा. त्यामुळे चित्त शुद्ध होईल व मगच तुमच्या माणूस जन्माचे कल्याण होईल. महाराजांनी देवाकडे एकटक पाहायला सुरुवात केली. म्हणजेच ते त्राटक करीत होते. सिद्धासनात बसणे व त्राटक करणे त्यांच्या जर्जर देहाला कसे सोचत असेल. गरुडेश्वराचा परिसर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामजपाने निनादत होता. नर्मदा मैया जणू उसळी मारून ह्यांच्या नामजपात सामील झाली होती. आकाशातील काळे कुट्ट ढग मोठमोठ्याने गडगडाट करून ह्यात सामील होण्याचा प्रयत्न करीत होते. वाराही वेगावला होता. पावसाच्या शिडकाव्याने पृथ्वी गंधवती झाली होती. देवघरातील समयची ज्योत अधिकच तेजाळल्यासारखी भासत होती. ही पंचमहाभूते जणू ह्या थोर महापुरुषाच्या स्वागताला सज्ज झाली होती. महाराज खरे तर आता देहस्थितीवर नव्हते. प्राणायामाने श्वास निरोध करून त्यांनी दीर्घ स्वरात प्रणवाचा उच्चार केला. मस्तकावरच्या ब्रह्मरंध्रातून प्राण मोकळा केला. खाली राहिले ते त्यांचे पार्थिव. एका देहातला प्राण अतिविशाल व्यापक तत्वात विलीन झाला. स्वामी महाराजांनी या अशा स्थितीचे वर्णन आपल्या दत्त महात्म्य या ग्रंथात केलं आहे. स्वस्वरूपी दृढ लक्ष धरी इंद्रियांचा प्रत्याहार करी तयामध्ये लीन करी मनाचा लय करी प्राणामध्ये. तेजामध्ये प्राणलय करी तेजाचा परी दैवती लय. असा होऊन या अद्वय ब्रह्ममय तो झाला. नाडीद्वारे लखलखित उजेड पडला हृदयात. सुषुम्ना मार्गे धरित प्राण ऊर्ध्वगत झाला. हा दिवस होता आषाढ शुद्ध प्रतिपदा, इसवी सन 1914, मंगळवार, आर्धा नक्षत्र, उत्तरायण, आनंद नाम संवत्सर. यावेळी महाराजांचे लौकिक वय 60 वर्षांचे होते. स्वामी महाराजांनी अवतार धारण केला व अवतार समाप्ती केली तेव्हा दोन्ही वेळी आनंद नाम संवत्सर होते. हे आश्चर्य. रात्री 11 वाजता महाराज विश्वमय झाले. दुसरे दिवशी बुधवारी सकाळी महाराजांच्या देहावर सर्वांनी पवमान, पुरुष सूक्त, रुद्र इत्यादी मंत्रांनी अभिषेक केला. षोडशोपचारे पूजा केली. बेल, तुळशी, फुले इत्यादींच्या माळा गळ्यात घातल्या व पुष्पासनावर बसवून वाजत गाजत नर्मदा तीरावर नेले. तेथे ही पूजा करून नैवेद्य, फल, तांबूल, दक्षिणा समर्पित केले. दंडाचे 3 तुकडे करून मांडीवर ठेवले. कमंडलूस मध्ये छिद्र पाडून तो कमरेत बांधला. दोरांनी घट्ट बांधून कलेवर वर येऊ नये म्हणून दगड बांधले आणि ते परम पवित्र मंगल शरीर
शेवटी नर्मदा मातेच्या जलात सोडून दिले आणि ते परम पवित्र मंगल शरीर शेवटी नर्मदा मातेच्या जलात अर्पण केले. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय असा जयघोष करीत सर्व मंडळी गुरुस्मरण करीत परत आली. महाराज हे योगीराज साक्षात्कारी दत्तोपासक प्रत्यक्ष भगवंताने सगुण साकार होऊन दर्शन द्यावे या तोडीचे भक्तोत्तम, शास्त्र अवगत असल्याने बऱ्याच जीवांचा उद्धार करणारे, भूत पिशाच्य योनीचे ध्यान अवगत असणारे स्वामी महाराज आज अनंतात विलीन झाले होते. सर्व मंडळी श्री गुरु स्मरण करीत परत आली. याप्रमाणे श्री गुरुदेवांचे चरित्र सार रूपाने संकलित केलेले श्री गुरुचरणी समर्पित होवो हीच प्रार्थना. श्री गुरुचरणार विंदार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. शुभम भवतु.